श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, काही लोक असे असतात त्यांना भांडता येत नाही किंवा ते वादात पडायचे टाळतात कारण त्यांना वादाची भीती वाटते. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते किंवा त्यांना शांतता टिकून ठेवायची असते. लोक सहसा शांत समजूतदार आणि अंतर्मुख असतात. तुम्हाला पण असं वाटतं का की काही लोक नेहमी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात? असं कधी झाले का की काही चुका नसताना लोक तुमच्या विरोधात उभे राहतात? जर हो तर हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आज मी तुम्हाला असे काही गुप्त रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणतेही भांडण न करता, कोणत्याही संघर्षात न अडकता प्रत्येक परिस्थिती जिंकू शकता. किती सदस्य आहेत जी जगातील सर्वात मोठे बिझनेसमॅन, यशस्वी लोक त्याच्या आयुष्यात वापरतात. आणि खरंच जर तुम्ही हे समजून घेतलं तर लोक तुमच्या विरोधात योजना आखतील पण प्रत्येक वेळी हारतील. प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल. प्रत्येक पाऊल तुम्हाला आणखी शक्तिशाली बनवेल. आणि सर्वात खास म्हणजे शेवटचा मुद्दा असा आहे जो तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल. म्हणून हा संदेश तुम्ही मध्ये सोडू नका, कारण जर तुम्ही शेवटचे 1-2 मुद्दे सोडले तर समजून चला की तुम्ही पूर्ण युद्ध हारला आहात. आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लक्षात ठेवा, जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे. जगाला वाटतं की जोरात ओरडणारा जिंकतो, पण सत्य आहे की खरी जिंकणे त्याच माणसाची होते जे आतून शांत विचार करणारा आणि धैर्यवान असतो. विचार करा, जर कोणी तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त हसून तिथून निघून गेला तर खरा विजय कोणाचा झाला? तुमचाच ना. कारण चिडला नाही, त्याची ऊर्जा वाया घालवली. आणि ज्यांनी शांतता ठेवली त्यांनी त्याची ताकद वाढवली. शांत असणं म्हणजे घाबरत असणं नाही. शांत असणं म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणे. जग त्याचाच आधार करतो जो शांत असतात आणि मजबूत असतात. पण पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला डिवचेल तेव्हा ओरडू नका आणि मनातल्या मनात हसा आणि विचार करा, हे खरंच माझ्या ऊर्जासाठी योग्य आहे का? शक्तिशाली होण्यासाठी जिममध्ये जातात, मसल बनवतात, पण खरी ताकद तर डोक्यात दडलेली असते. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्याचं डोकं धारदार आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. विचार करा, एखादा व्यक्ती तुमच्याशी वाद घालायला आला आणि तुम्ही त्याला रागाने नाहीतर समजुतीने उत्तर दिलं तर कोण जिंकणार? तोच ज्याचं डोकं शांत आणि धारदार आहे. कारण राग विचार करण्याची ताकद हिरावून घेतो, पण शांतता डोक्याला आणखी धारदार बनवते. इतिहास साक्षी आहे, सर्वात मोठे युद्धे तलवारीपेक्षा जास्त डोक्याच्या जोरावर जिंकले आहेत. जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर कोणीही हरवू शकत नाही. स्वतःचं डोकं कसं धारदार बनवायचं, रोज काहीतरी नवीन शिका. पुस्तकांना तुमच्या सर्व चांगला मित्र बनवा. हुशार लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आधी विचार करा आणि मगच द्या. कारण खरा विजय तो आहे जो फक्त आज नाही तर येणाऱ्या वर्षासाठी हे उपयोगी पडेल. म्हणून स्वतःला विचारा, मी माझं डोकं इतकं धारदार बनवत आहे की लोक माझ्या विरोधात कोणतेही चाल चालू शकणार नाही. त्यामुळे धैर्य ठेवा. शक्ती आहे जो वेळेला ही आपल्या बाजूने वळते. तुम्ही कधी पाहिले का की सर्वात शक्तिशाली लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाहीत? कारण त्यांना माहीत आहे की धैर्य हीच खरी ताकद आहे. विचार करा, कोणी तुम्हाला रागात वाईट बोललं आणि तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त हसलात तर कोण अस्वस्थ होईल? तो ज्यांनी तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. हीच धैर्याची ताकद आहे. मित्रांनो, भांडण न करता समोरच्याला हरवले, ज्यांनी धैर्य ठेवले, ज्यांनी सर्वात मोठा अडचणींनाही हरवलं. समुद्र ही सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही, कारण हळूहळू
प्रत्येक अडथळा तोडून टाकतो. धैर्य कसं वाढवायचं? प्रत्येक प्रक्रियेआधी 5 सेकंद थांबा. कोणत्याही परिस्थितीला दुरून बघा आणि स्वतःला विचारा, हे 5 वर्षांनी पण तितकाच मोठा वाटेल का? धैर्याने माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला तिथून टाकतो, पण शेवटी हार त्याची होत नाही, जीत त्याची व्यक्तीची होते. जो थांबत नाही, फक्त धैर्याने पुढे चालत राहा. होय मित्रांनो, तुमची सर्वात मोठी तलवार तुमची जीभ आहे. लक्षात ठेवा, लढाई ताकदीने नाही, डोकं आणि शब्दाने जिंकली जाते. जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल तेव्हा तुम्ही शांतपणे फक्त एक वाक्य म्हणा, तुझा राग तुझी कमजोरी आहे, माझी नाही. तेव्हा विचार करा, कोणाचं पारडं जड होईल. आणि जर तुम्ही त्याला रागात चुकीचे बोलायला भाग पाडलं तर समजून चला की अर्धी लढाई तुम्ही तिथे जिंकलात. शब्दांना शस्त्र कसा बनवायचं? शांत राहा, ऐका आणि मग विचार करून बोला. कमी शब्द बोला, पण परिणामकारक बोला. आत्मविश्वासाने बोला, गडबड न करता. लक्षात ठेवा, बुद्धिमान लोक वाद घालत नाहीत, फक्त एका वाक्यात असे उत्तर देतात की समोरचा गप्प होतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला डिवचेल, हात उचलू नका, डोके शांत ठेवा आणि शब्दाने हल्ला करा. ज्याने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं त्याने पूर्ण जग जिंकलं. विचार करा, जेव्हा कोणी तुम्हाला प्रयत्न केला तेव्हा त्याला काय हवं असतं? फक्त तुमची प्रतिक्रिया. पण जर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर त्याचा पूर्ण प्लॅन झाला. रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आणि डोकं शांत नेहमी विजयाचा मार्ग शोधतो. स्वतःला शांत कसा ठेवायचं? जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया द्यायचं नाही. 5 सेकंद थांबायचं, दीर्घ श्वास घ्यायचं आणि स्वतःला आठवण करून द्यायचं, माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे. समोरच्याला समजून द्यायचा प्रयत्न करायचा आणि म्हणून इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असता. जेव्हा तुम्ही कोणत्याही उपस्थितीत हार मानत नाही, खंबीरपणे चालत राहता, तेव्हा तुम्हाला कोणताही शत्रू मागे पाडण्याचा किंवा खेचण्याचा अजिबातच होऊ शकत नाही. जगातील कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. तोच खरा विजेता आहे जो सर्वात जास्त स्वतःला नियंत्रणात ठेवतो. जंगलाचा राजा बनू शकेल का जगात? असा विचार लोक भेटतील जे तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतील. काही तुमच्या यशाचा द्वेष करतील, काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण प्रश्न हा आहे, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीची लढायची गरज आहे का? नाही. छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक वाद, प्रत्येक भांडण महत्त्वाचं नाही. खरी ताकद आहे तुमची ऊर्जा जिथे लावणे, जिथे सर्वात मोठा फायदा होईल. विचार करा, ही लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जात आहे का? जर नाही तर ते सोडून पुढे जा. लक्षात ठेवा, यशापेक्षा मोठा उत्तर दुसरा कोणताही नाही. आज जे लोक तुम्हाला खाली पाडत आहेत तेच उद्या तुमची प्रशंसा करतील. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, भगवंतावरती विश्वास ठेवा. आणि विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहे. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी नको करूस, मी आहे फक्त. तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.